नागरिकांना शहरात लागणारं पाणी असेल याचं नियोजन नेहमीच करायचो. त्याच्यामुळे ह्याही वेळी प्रशासनाने जातीने लक्ष घालून लोकांना कुठलीही अडचण येणार नाही याची खबरदारी घेतली पाहिजे. एका बाजूला काही पाण्याचा विषय गंभीर होत चाललाय, तर 2 दिवसापूर्वी जो अवकाळी पाऊस झाला होता त्याच्यामुळे शहरात अक्षरशः पाणी तुंबलं होतं. म्हणजे एका बाजूला पाणी तर दुसऱ्या बाजूला पाणी तुंबतंय. कुठेतरी टाउन प्लॅनिंग आणि महापालिकेचा कामाचा अभाव वाटतोय. नाही, कामाचा अभाव तर नेहमीच असतो आणि आम्ही नेहमी सांगतो अर्धवट कामं पूर्ण होतात. त्याच्यामुळे अनेक वेळा डिलेड प्रोजेक्ट्स असतात किंवा पाण्याचं नियोजन किंवा जे नाले सातत्याने वंदनाताई किती वर्ष या नाल्यांबद्दल बोलतायत. त्या नाल्यांवर रस्ते झाले, नाल्यांवर बिल्डिंग झाल्या आणि त्याच्यामुळे मग ती ब्लू लाईन रेड लाईन ह्याला काही दुर्दैवाने या डेव्हलपमेंटमध्ये काही अर्थच राहिलेला नाही. त्यामुळे पुण्यामध्ये कधीही एवढं पाणी तुंबायचं नाही. आपण जिथे उभे आहोत तिथेच गेल्या किती वर्षात आम्ही किती कंप्लेन करून करून थकलो. याच चौकामध्ये किती वेळा पाणी येतं. आणि माझं स्वतःचं पुण्याचे कलेक्टर आणि दत्ता मामा भरणेंशी गेल्या आठवड्यात 2-3दा बोलणं झालं की अवकाळी पाऊस झालाय, त्याच्यात त्या भागामध्ये जे काही नुकसान झालं त्याची भरपाई ही सरकारने तातडीने दिली पाहिजे. आणि भरणे मामांनी त्यांचा एक रिव्ह्यू पण घेतला. तेही मला म्हणाले की काळजी करू नका. कलेक्टरही म्हणाले मला काळजी करू नका, आम्ही व्यवस्थित नियोजन करतोय. आमचं सगळ्यांचं लक्ष आहे की प्रत्येक शेतकऱ्याला हा न्याय मिळाला पाहिजे. आणि शहरामध्ये जी अपूर्ण कामं आहेत किंवा नाले सफाईसाठी एवढा निधी दिला जातो ते व्यवस्थितपणे त्याची अंमलबजावणी होते का नाही हे बघितलं पाहिजे. आणि पावसाळ्याच्या आधी पावसासाठी सगळ्या प्रशासनाने तयारी केली पाहिजे. बारामती पोटनिवडणुकीच्या संदर्भातला प्रश्न आहे. अजितदादांचं निधन झालं त्यानंतर ही निवडणूक लागलेली आहे. तुम्ही तिथं उमेदवार दिलेला नाहीये. एक प्रकारे तुम्ही सुद्धा त्याला पाठिंबा दिलाय. तर प्रचारामध्ये सुनेत्रा पवारांच्या तुम्ही सुद्धा उतरणार आहात का? स्वतः प्रचार करणार आहे का बारामतीचा? अजून काही त्याची चर्चा नाहीच आहे. त्याच्यामुळे जेव्हा चर्चा होईल तेव्हा बघू. बिनविरोध काय होणार आहे की नाही? कारण सपकाळांना सगळे आमदार भेटलेत, रोहित पवार भेटले. नाही, मला वाटतं रोहित दादांची काल आज सकाळी मीटिंग झाली सपकाळांबरोबर आणि रोहितनी मनापासून दिलगिरी व्यक्त केली. काँग्रेसच्या बद्दल जे काही वक्तव्य झालं त्यांच्याकडून त्याच्याबद्दल रोहितनी मनापासून दिलगिरी व्यक्त केली की बाबा काय चूक भूल असेल तर माफ करा असं म्हणून रोहितनी जाऊन दिलगिरी व्यक्त केलेली आहे. बघूया काय होतं. पण ही दिलगिरी पार्थ पवारांनी सुद्धा व्यक्त करायला हवी होती असं वाटतं का? काहीच बोलत नाही. तुम्ही आत्या म्हणून त्याला काही सांगणार की नाही? नाही, बघा, आत्या म्हणून जे सांगायचं असतं ना ते घरात सांगायचं असतं, कॅमेरावर नसतं. पार्थ पवारांनी सुद्धा दिलगिरी व्यक्त केली पाहिजे असं वाटतं का? कारण की काल सुद्धा सुनेत्रा पवारांनी हर्षवर्धन सपकाळांना पाठिंब्यासाठी फोन केलेला. खरंच याच्यातली काही माहिती नाही. याचं कारण माझं काल कुणाशी बोलणं झालेलंच नाही. एक तर दुसरं, भारतावर जे आर्थिक संकट आलेलं आहे, काल युद्ध थांबलेलं आहे, त्याच्यामुळे पुढच्या काही दिवसात LPG असेल, पेट्रोल डिझेल असेल, याच्यात झालेले काही बदल, त्यातून महिला आरक्षणाचं येणारं बिल, त्याचबरोबर महागाई जी झालेली आहे किंवा गॅसचा तुटवडा जो झालेला आहे, ह्या सगळ्या अनेक गोष्टी कालच्या दिवसभरात झालेल्या आहेत. तर त्याच्यात बारामती लोकसभा मतदारसंघ राज्य आणि देश पातळीवर या सगळ्याचा फॉलोअप करून, कारण का आपले काही लोक अनेक ठिकाणी अडकलेली आहेत, त्याचाही काल फॉलोअप घ्यायचा होता. त्यामुळे त्या सगळ्या गडबडीत त्या कामात मी व्यस्त होते. त्यामुळे मला ह्याची फारशी काय माहिती.